पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या आश्वासनानंतर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे। भंडारा जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य नरेंद्र उर्फ भाऊ गोविंदा कातोरे वय 51 वर्षे राहणार खैरी पुनर्वसन यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी भंडारा यांना निवेदन दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील गावाचे घर आणि शेती गोसेखुर्द प्रकल्पामध्ये हस्तांतरित करण्यात आले। घराचे आणि शेतीचे मोबदला देण्यात आला। तसेच प्रकल्पग्रस्तांना विशेष निधी म्हणून 2,90,000 रुपये देण्यात आले होते। तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले होते। पण आता ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने ट्रान्सफर होणे बंद झाले आहे। ते तात्काळ सुरू करण्यात यावे। याबद्दल वारंवार भेटी घेऊन सुद्धा प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र ट्रान्सफर झाले नाही। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून दिनांक 15 ऑगस्ट 2024 ला स्वातंत्र्य दिनी नरेंद्र उर्फ भाऊ कातोरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी प्रकल्पग्रस्त नरेंद्र उर्फ भाऊ कातोरे आणि ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते राहणार भंडारा तसेच इतर 6 ते 8 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांच्यासोबत मागण्यांसंबंधात चर्चा केली असता जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या GR आणि हायकोर्टात काही लोकांचे खटले सुरू आहेत त्यांचा अभ्यास करून पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितल्याने सदर आत्मदहनकर्ते नरेंद्र उर्फ भाऊ कातोरे आणि संजय मते यांच्या मागण्यांसंबंधात समाधान झाले नाही। परंतु पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सायंकाळी 7:30 वाजता दरम्यान शासकीय विश्रामगृह भंडारा येथे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नागरिकांसोबत चर्चा केली। डॉक्टर गावित यांनी समस्यांबाबत मागण्यांसंबंधाने शासन स्तरावर चर्चा करतो असे तोंडी आश्वासन दिले। तसेच भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विधान परिषद सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी सुद्धा प्रकल्पग्रस्तांना स्वतःहून भेटी देऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी मंत्रालय मुंबई येथे शासनासोबत चर्चेकरिता बोलविल्याने प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळाचे समाधान झाल्याने नरेंद्र उर्फ भाऊ कातोरे यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोज गुरुवारला सकाळी 10 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला आहे।